पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिलांच्या भव्य बाईक रॅलीमध्ये महिलांचा जल्लोष आणि जोश पाहता येणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं दैनिक पुढारीने आज या उपक्रमाचं आयोजन केलंय आणि या उपक्रमाचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे। पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नगर आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमधून आज एकाच दिवशी ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळी 7:30 वाजता 5ही ठिकाणाहून रॅली निघणार आहे। अधिकाधिक महिला आणि तरुणींनी रॅलीसाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय। महिलांसाठी भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढारी कस्तुरी क्लबतर्फे हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 5 जिल्ह्यांमधून एकाच वेळी ही रॅली निघणार आहे आणि त्याच्यामुळे जोश जल्लोष करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी महिलांनी, तरुणींनी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही सुद्धा करतोय। गुढीपाडव्याच्या निमित्तानं दैनिक पुढारीनं हा उपक्रम केलेला आहे। पुण्यासह कोल्हापूर, सांगली, ठाणे, पुणे या सगळ्या ठिकाणी ही रॅली निघणार आहे। सांगली, नगरमध्ये सुद्धा रॅली असणार आहे आणि या सगळ्या ठिकाणी महिलांनी अगदी उत्साहात मोठ्या संख्येनं आपली नाव नोंदणी करायची आहे आणि या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे असं आवाहन केलं जात आहे। आणि सध्याच्या क्षणाला कोल्हापूरमधून प्रतिनिधी शेखर पाटील आणि पुण्याहून प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेत। आपण दोघांशी या संदर्भात बोलणार आहोत। सुरुवातीला मी शेखरकडे जाते। शेखर, कोल्हापूरमध्ये कसं वातावरण आहे? साधारण किती महिला सध्या आलेल्या आहेत आणि काय एकंदरीत उत्साह आहे या बाईक रॅलीचा? रिद्धी, खरं तर हे तिसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी देखील आपण पाहिले असेल तर मोठ्या प्रतिसाद जो आहे तो महिलांनी दिला होता। महिलांनी खरं तर पुढारीचं देखील आभार मानले होते की अशा पद्धतीचं व्यासपीठ जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले गेलेलं आहे। शिवाय बाईक रॅलीच्या माध्यमातून अनेक महिलांची इच्छा देखील असते की आपण एखाद्या बुलेटवरती एखादी पारंपरिक वेशभूषा धारण करून कोल्हापुरी फेटा परिधान करून त्या ठिकाणी गाडी चालवावी आणि तीच संधी जी आहे ती पुढारीनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आणि या वर्षीचं हे तिसरं वर्ष आहे। या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांनी नाव नोंदणी केलेली आहे। 7:30 वाजता महिला याला सुरुवात होतील, त्यानंतर कार्यक्रमाला या सुरुवात होणार आहे, रॅलीला सुरुवात होणार। त्यामुळे निश्चितच आहे एक मोठा उत्साहाचं वातावरण खरं तर या संपूर्ण रॅली दरम्यान असतं। हजारोंच्या संख्येनं महिला जे ते या रॅलीला सहभागी देखील झालेले असतात आणि आता देखील काही वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सुद्धा अधिकाधिक महिला जे आहेत या ठिकाणी रॅलीमध्ये सहभाग घेतील असा देखील विश्वास जो आहे तो सर्वांनी व्यक्त केलेला आहे। जी शेखर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी पुण्यामध्ये जाते। पुण्याहून बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, तुमच्या मागे आम्हाला काही बाईक सुद्धा पाहायला मिळतात। आता महिला यायची सुरुवात झाली आहे का? कसा एकंदरीत पुण्यात उत्साह आहे? गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या स्वागतासाठी ही महिला बाईक रॅली दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित केलेली आहे। हे तिसरं वर्ष आहे। मोठा उत्साह आहे। आता सकाळपासूनच महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत। मोठी भव्य अशी ही बाईक रॅली असणार आहे आणि या बाईक रॅलीमध्ये सगळ्या महिला ज्या आहेत त्या बाईकवरून राईड करणार आहेत। मोठा उत्साह आहे, आनंद आहे। सकाळपासून सगळी तयारी जी आहे ती सुरू आहे। याच कार्यक्रमामध्ये अभिनेता संचित चौधरी आणि अस्मिता देशमुख या देखील सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी जो आहे तो याचा जो प्रतिसाद आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत संतोष धुमाळ सर आहेत। सर, काय सगळं नियोजन आहे आज रॅलीचं आणि कसा प्रतिसाद आहे? पुढारी माध्यम समूह हा महाराष्ट्रातील अग्रगण्य माध्यम समूह आहे। महिला बाईक रॅलीचं हे तिसरं वर्ष आहे। पुढारीचा एक महिलांसाठी असलेला प्रसिद्ध कस्तुरी क्लब म्हणून आहे। या कस्तुरी क्लबतर्फे आपला या बाईक रॅलीचं नियोजन केलं जातं। यंदा तिसऱ्या वर्षी आपण कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, पुणे आणि नगर अशा 5 ठिकाणी ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे। एकाच दिवशी एकाच वेळेस ही रॅली ह्या 5 ठिकाणी होते आणि अशा प्रकारचे इव्हेंट करणारा पुढारी हा एकमेव माध्यम समूह आहे। रॅलीचा मार्ग कसा? रॅलीचा मार्ग आपण पुढारी कार्यालयापासून निघून सारसबागेचा गणपती, बाजीराव रोडनी शनिवारवाड्यावरून कॉर्पोरेशनपर्यंत, कॉर्पोरेशनवरून जंगली महाराज रोडवरून
परत डेक्कनच्या मुख्य चौकात खंडोजीभाऊ चौकात येऊन कर्वे रोड, तिथून म्हात्रे पूल, दांडेकर पूल आणि परत पुढारी कार्यालय असा रूट आहे. रिद्धी, आपण पाहतोय की आता पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या अनेक जण सहभागी होत आहेत. म्हणजे भारतीय संस्कृती, भारतीय सण उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे व्हावेत आणि ही जी गुढीपाडवा आहे तो आत्मसन्मानाचा, आत्मनिर्भरतेचा, आत्मविश्वासाचा, महिलातल्या आत्मसन्मानाचा आहे आणि त्यासाठी या सगळ्या रॅलीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता थोड्या वेळामध्ये ही सगळी रॅली यामध्ये सगळ्या महिला जे आहेत ते सहभागी व्हायला सुरुवात होतील. आता अनेक महिला आलेल्या आहेत. वेगवेगळे स्टिकर्स जे आहेत ते गाड्यावरती लावलेले आहेत. जनजागृती करणारे हे सगळे स्टिकर आहेत. सर्वजण शपथ घेऊया, पाणी वाचवूया, प्रत्येकाचा एकच नारा, प्रदूषण असेल, अशा सगळ्या गोष्टीवरती जे आहे ते चिंतन व्हावं. महिला जी आदिशक्ती आहे तिच्यामध्ये सुद्धा ही सगळी जागृती व्हावी असा सगळा प्रयत्न जो आहे तो या रॅलीतून पुढारी न्यूज आणि कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात येतोय आणि त्याचीच तयारी जयंत झालेली आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी, बालाजी, तुमच्या मागे काही महिला सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा असं मी तुम्हाला सांगेन, पण थोडंसं सध्या थांबूया. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. आता सध्या ठाण्यामधून निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निकेश, ठाण्यामध्ये एकंदरीत काय उत्साह आहे? महिला याची सुरुवात झालेली आहे का? कशी तयारी आहे? नक्कीच गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यामध्ये देखील महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन जे आहे ते केलं गेलेलं आहे. दैनिक पुढारीचा समूह आणि कस्तुरी क्लबच्या माध्यमातून ही बाईक रॅली जी आहे ती आयोजित केलेली आहे. ठाण्यातलं तीनाथ नाका येथील टिपटॉप प्लाझा ह्या हॉटेलच्या इथून ह्या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदरच तयारीची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे. ढोल ताशा पथक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे. महिला देखील बाईक रॅलीसाठी पारंपरिक वेशभूषा करून जे आहेत ते पोहोचलेले आहे. विविध सामाजिक संदेश जे आहेत ते या बाईक रॅलीच्या माध्यमातून ठाण्यातनं देखील दिले गेलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण जर पाहिलं तर महिला ज्या आहेत त्या हळूहळू येऊ लागलेल्या आहेत. यामध्ये हिरकणी ग्रुप जे आहेत ते मुलुंडमधनं आलेले आहे. हिरकणीचा संदेश आणि सर्व पारंपरिक वेशभूषा करून ह्या सर्व महिला ज्या आहेत ते या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आपल्या प्रत्येकाने आपल्या बाईक ज्या आहेत त्या देखील सजवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण काही महिला आहेत त्यांचा उत्साह आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? गुढीपाडव्याच्या अगोदरच बाईक रॅलीचं पुढारीने आयोजन केलेलं आहे, कसा उत्साह आहे? खूप छान. हा आमचं दुसरं वाट बघत असतो हो वर्षभर. ऍक्च्युली कधी पुढारीची रॅली येते आणि आम्ही त्याच्यात सहभाग घेतो. आमची मेन हिरोईन आमची ही आम्हाला सगळ्यांना तयार करते. आपण ही थीम करूया, ती थीम करूया. आम्ही खूप आनंदाने साजरी करतो. आणि यंदाची थीम काय आहे? यंदाची थीम आहे नारी शक्ती. आम्ही मुलुंडच्या सगळ्या हिरकणी सगळ्या क्षेत्रामध्ये आहोत, सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहोत, सगळ्यांना ट्रॉफी मिळालेल्या आहोत. त्याच्यामुळे तरी सुद्धा घर सगळं सांभाळून आम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे बाईक रॅलीसाठी उत्साहाने अगदी रेडी असतो. सकाळचं सगळं जेवण सगळं आटपून मुलांचं सगळं आवरून त्यानंतर तयारी करून आम्ही इथे येतो आणि दरवर्षी ट्रॉफी जिंकतो. हे नवल. आपल्यासोबत आजी आहेत. आजींचा तुम्ही लुक बघू शकता. डोक्यावर हेल्मेट आहेत. बाईक रॅलीसाठी आलेल्या आहेत. पारंपरिक वेशभूषा त्यांनी केलेली आहे. आजी, कसा उत्साह आहे? पुढारीची बाईक रॅली आहे. खूपच छान. गेली 9 वर्ष आम्ही सगळ्या मुलुंडच्या महिला हिरकणी ग्रुप याच्या बाईक रॅलीसाठी आणि दरवेळेला वेगवेगळी थीम घेऊनच आम्ही येत होतो. यावेळेला सुद्धा आम्ही इंडो वेस्टर्न म्हणजे नवीन मुलींना खूप नऊवारी वगैरे नेसता येत नाही, त्यामुळे पॅन्ट आणि साडी असं आम्ही त्याचं हे केले. आणि मग हिरकणी म्हणजे आम्ही हे केले की ही बाळासाठी पण आहे, देशासाठी पण आहे आणि विद्वत्ता तिची अशी की सर्व क्षेत्रात ती सर्व तिच्या पायाशी आहे. सगळ्या जणी, प्रत्येक कोणी ब्युटी पार्लर आहे, कोणी योगा थेरपी आहे, कोणी रांगोळी आहे, सगळ्या जणी प्रत्येक क्षेत्रातले आहेत. त्यामुळे आणि हे करून आमचा सगळा ग्रुप आहे. खूप गेली किती 8-9 वर्ष. हां, त्यामुळे यावेळेला आम्ही नक्की की बक्षीस घेणारच
या इराद्यानेच आम्ही उतरलेलो आहोत. अगदी निकेश, आणि नवीन त्याच्यामुळे थीम आहे. निश्चित खाली या सगळ्यांचा उत्साह पॅन्ट आहे, आम्हाला वरती पाहायला नऊवारी मिळतो. आहे. सगळेजण काय फार सुंदर नेमकं- दिसतात, प्रचंड उत्साह आणि महत्वाचं म्हणजे प्रचंड आत्मविश्वासाने इथं आलेले आहेत. त्यामुळे निश्चित पुढारीच्या या बाईक रॅलीची जी मजा आहे ती आणखी वाढणार आहे. मी पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये जाते. प्रतिनिधी शेखर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शेखर, कोल्हापूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं काही थीम ठेवून किंवा वेगळी वेशभूषा करून आज महिला इथं सहभागी होऊ शकतात. कशा पद्धतीनं या सगळ्या बाईक रॅलीची तयारी करण्यात आली? मुख्य म्हणजे कोल्हापुरात कुठल्या मार्गाने ही रॅली आता निघणार आहे? रिद्धी, दरवर्षीच वेगवेगळे संदेश देऊन ही रॅलीचं आयोजन जे आहे ते केलं जातं. यावर्षी सुद्धा पाणी वाचवण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण आव्हान जे आहे ते या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि त्या रॅलीमध्ये विशेष करून महिला ज्या आहेत त्या कोल्हापुरी फेटे, महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिलेला जो आहे तो पुढारीकडून मानाचा फेटा जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि दरवर्षीच ही संकल्पना घेऊनच या रॅलीची सुरुवात जी आहे ती होत असते. कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी असलेल्या मैदानापासून ही रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर शहरातल्या मुख्य मार्गांवरून ही रॅली त्या ठिकाणी जाणार आहे आणि पुन्हा एकदा दसरा चौक या ठिकाणी येऊन या रॅलीची समाप्ती होणार आहे. त्यामुळं निश्चितच मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी होतात. आज देखील मोठ्या प्रमाणात महिला जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे निश्चितच आहे काही वेळातच म्हणजे 7:30 वाजता या रॅलीला एकाच वेळी 5 जिल्ह्यांमधून खरं तर सुरुवात होणार आणि त्याचा उत्साह प्रचंड महिलांमध्ये देखील पाहायला निश्चित. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा रॅली सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत. काय नेमका उत्साह आहे हे जाणून घेणारच आहोत. कोल्हापूरमधून शेखर पाटील, पुण्याहून बालाजी पोद्दार आणि ठाण्याहून निकेश शार्दूल आपल्या सोबत होते. तिघांनाही धन्यवाद ही सगळी दृश्य आणि सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी.